नमस्ते एव्हरीवन. आज आपण गाजर हलवा कसा करायचा ते बघणार आहोत. काल लाईव्ह घेतली होती, त्याच्यामध्ये मी गाजरची साल काढून, गाजर वॉश करून त्याची साल काढून घेऊन थोडं गाजर किसून वगैरे घेतलं होतं. तुम्हाला त्याच्यातलं थोडंसं एक शॉर्ट दाखवते. आपण गाजराची स्वच्छ धुवून सगळी माती काढून साल काढून गाजर किसून घेतोय आणि त्याच्यामध्ये जे आतमध्ये दिसतं ना ते घ्यायचं नाही आपल्याला, कारण ते थोडं रफ असतं. माझ्याकडे गाजर आहे त्याचं कोवळ आहे, पण काही काही गाजरांचं थोडं रफ असतं, तर ते नाही घ्यायचं. तितकं छान नाही लागत आपल्या हलव्यामध्ये. नियरली 2 किलो गाजर होती माझ्याकडे, त्यातले खिसून एवढेसे उरलेत फक्त. हे बघा, 2 किलो गाजरांचा मी पूर्ण साल काढून गाजर खिसून त्यांच्या मधला पाठ काढून टाकलाय. आणि आपण त्या 2 किलो मधले 3-4 गाजर कमी झालेली आम्ही तोंडी लावायला वगैरे घेतलेली जेव्हा, सो त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहे ड्रायफ्रुट्स, म्हणजे बदाम, जायफळ, वेलची, खवा, दूध. दूध मी खूप कमी टाकते. आणि साखर. तर साखर इथे माझे 2 किलो नियरली गाजर होते, म्हणून मी ही अर्धा किलो साखर आहे. म्हणजे ह्या 2 डबे पावशर पावशरचे आहेत, 250 ग्रॅमचे, 250 ग्रॅमचे. तर अर्धा किलो साखर घालणार आहे मी याच्यामध्ये. आणि एक 10 ते 12 काजू. आपण हे सगळं जिन्नस एकत्र घेऊन ठेवली. आणि 4-5 वेलच्या घेतल्यात मी, त्या सोलून ते चेचून टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि एवढा मोठा गाजराचा किस्सा आहे. तर आपण कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये आपण 3-4 चमचे खाण्याचे पोह्याचे चमचे तूप टाकले. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये तुमचा जो सुका मेवा आहे ना, जसं बदाम, काजू, मनुके तुम्हाला आवडत असतील तर मनुके, मी इथे मनुके नाही वापरलेत, तर ते तुम्हाला छान तळून घ्यायचे. बदाम छान ब्राऊन रंगावरती आले की आपण त्याच्याच मध्ये टाकणार आहोत किसलेलं गाजर. पूर्ण गाजर त्याच्यामध्ये टाकून, म्हणजे ओतून छान असं परतून घ्यायचे, खाली वर करून हलवून घ्यायचं. आणि तसंच म्हणजे त्याच्यामध्ये साखर वगैरे आत्ताच न टाकता तर छान असं शिजवून घ्यायचं. ते शिजलं की शिजत शिजत जेव्हा येतं तेव्हा मध्ये मध्ये, म्हणजे कंटिन्यू नाही तिथे त्याच्याकडेच बघत बसायचं, पण मध्ये मध्ये त्याला असं हलवायला लागतं, म्हणजे खाली चिकटणार नाही. आपण साखर वगैरे काही टाकलेली नाही, आता दूध टाकलेलं नाहीये, खवा टाकलेला नाही, आपण फक्त ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेत. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त गाजर, किसलेलं गाजर आपण टाकलेलं आहे. हे असं किसलेलं गाजर टाकून झालं की असं हलवून घ्या मस्त. खालीवर सगळं सगळं पूर्ण मिक्स झालं पाहिजे. पूर्ण गाजराला तो तूप जे होतं ना, जे ड्रायफ्रुट्स मधलं, ते पूर्ण लागलं पाहिजे, म्हणजे त्याची चव अशी छान उतरते. बघा गाजर कसं छान दिसतंय ना, ऑरेंज. खूप ऍक्च्युली खूप म्हणजे खूप लाल गाजर आहे, फक्त इथे आपल्याला पिक मध्ये म्हणजे फोटो मध्ये थोडं ऑरेंज दिसतंय कॅमेऱ्यामुळे. तर हे असं हलवून घ्यायचंय. खालचे ड्रायफ्रुट्स असं वरती आले पाहिजेत पूर्ण. असं हलवून झालं की मग त्याला शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये गाजरामध्ये स्वतःच म्हणजे त्या अंगचं पाणी सुटतं त्याचं, गाजरामध्ये रसदार, आणि गाजर जरा जास्तच रसदार होते. तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पाणी आटू द्यायचं अगोदर. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जे जे जिन्नस आपल्याला टाकायचेत ना ते टाकायचेत. असं मी गाजर थोडा वेळ असं ठेवणार आहे, छान मिक्स करून घेते पहिलं. एकदम टेस्टी होतो हा हलवा, एकदा करून बघा अशा पद्धतीने. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, कोणी खवा वापरतं, नाही वापरत, कोणी दूध फक्त वापरतं, कोणी दूध आणि खवा वापरतच नाही, तरी तो छान लागतो. गाजरचा हलवा छानच लागतो. अशा पद्धतीने जेव्हा करता ना, तो अजूनच अजूनच मस्त लागतो तो. आता त्या कढईमध्ये बसत नव्हता, म्हणून मी पातेल्यात शिफ्ट केला तो गाजराचा किस. कारण ना कढईमध्ये मला असं हलवता नव्हतं. साखर, खवा, आणि मी ह्याच्यात ऑलरेडी खवा टाकलाय. खवा टाकताना शूट करता नाही आलं, माझे हात भरलेले, फोन पकडता येत नव्हता. आता मी ते दोन्ही डबे साखर ओतलीये त्याच्यामध्ये. पातेल्यामध्ये मी पूर्ण ते मेल्ट होईपर्यंत, साखर विरघळेपर्यंत ठेवणार आहे. आणि मग पुन्हा कढईमध्ये शिफ्ट करणार आहे, कारण कढईमध्ये त्याची चव अजून छान लागते. पातेल्यामध्ये थोडंसं असं ओलसर राहतं ते, मला पूर्ण ड्राय करायचा आहे तो. सो आता बघा याला पाणी सुटू लागले, कारण साखर टाकली आपण, खवा पण मी टाकलाय. दूध, खवा,
साखर, तिन्ही मी मिक्स केले. फुलपात्र भरलेलं ते पूर्ण मी दूध ओतले. तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आवडत असेल तर अजून थोडं दूध टाकू शकता तुम्ही. मला खूप नाही आवडत मग मी कमी टाकले. म्हणजे साईज सोबत टाकले मी ते दूध. तुम्ही जे पण दूध वापरता ना साई सहित घ्या, म्हणजे अजून त्याला दाणेदार असं टेक्स्चर येतं. मग ते छान पाणी सुटायला झाकून ठेवायचं नाहीये, कारण आता आपण साखर टाकली आहे. गाजराचं पण पाणी सुटतं. हे बघा पाणी सुटलं भरपूर, कारण गाजर ऑलरेडी रसदार होतं आणि साखरेचं पाणी सुटलेलं आहे. दूध आहे त्याच्यामध्ये आणि खवा पण आहे. ह्याच्यामध्ये ते छान असं शिजतंय पाणी. हे बघा आता मी ह्याला शिफ्ट केलं कढईमध्ये, कारण आता गाजर शिजल्यामुळे थोडं कमी झालं. ह्या पातेल्यातून मी तिकडे शिफ्ट करून घेतलं कढईमध्ये. पातेल्यामध्ये मी पहिल्यांदा छान, म्हणजे तो तेव्हा जास्त होता ना ते किसलेला किस त्याचा, तर तो खूप होता, मला हलवता येत नव्हतं, म्हणून मी ते कढई मधलं पातेल्यात टाकलेलं. आता परत शिजल्यामुळे तो कमी झाला ना, म्हणून मी आता कढईमध्ये शिफ्ट केलंय त्याला पुन्हा. आणि कढईमध्ये आता त्याचा छान रंग येणार आहे. तुम्ही बघत राहा. फक्त 8 मिनिटात आपला गाजराचा हलवा रेडी झालाय. गाजर किती आहे, तुम्ही ते किसण्यासाठी किती वेळ घालवता त्याच्यावर डिपेंड राहणार तुमचा गाजरचा हलवा. आता आपण एका पळीमध्ये, म्हणजे थोडंसं तुम्ही कशात पण गरम करू शकता, वाटीमध्ये वगैरे. पळीमध्ये मी आता हे पळीभर परत एकदा तूप घेतलंय. ते छान असं मी त्याला असं उकळवणार आहे आणि तो गाजराच्या हलव्याला मी तडका देणार आहे. तो तडका दिला ना की अप्रतिम लागते त्याची चव. म्हणजे हलव्याची चवच बदलते, रंग पण बदलतो. रंग असं डार्क, छान डार्क येतो. डार्क लाल होतो तो कलर पूर्ण. तूप आपलं नियरली उकळत आलेलं आहे. खूप पण काळा नका करू, नाहीतर गाजर पूर्ण करपट करपट लागेल तो हलवा. त्याच्यामध्ये मी थोडासा एक गाजराचा तुकडा टाकून बघितला, तर तो छान हे झाला, वरती आला. म्हणजे तेल आपलं तूप गरम झालंय, छान उकळलंय. आता आपण डिरेक्टली कढईमध्ये ओतणार आहे ते. आता बघा आपण कढईमध्ये ओतू. असं झालं पाहिजे, पूर्ण असा तडका बसला पाहिजे छान. आता आपण ते पुन्हा एकत्र हलवून घ्यायचंय, एकजीव करायचंय. ते आता ओतलेलं तूप पण पूर्ण गाजराच्या हलव्याला लागायला हवं. मस्त दिसतोय. इथे तुम्हाला थोडासा ऑरेंजेस दिसत असेल, पण रिअल मध्ये तो खूप असा डार्क रेड कलर झालाय त्याचा, लाल झालाय पूर्ण असा. एकदम मस्त झाला आणि गाजराचा हलवा रिअली खूप छान झाला. तुम्ही बघा, पाणी पूर्ण आटेपर्यंत मात्र गॅस बंद करू नका. गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. असे ड्रायफ्रुट्स वगैरे त्याच्यामध्ये मस्त दिसतात. आपण तळून घेतले ड्रायफ्रुट्स, त्यामुळे असे खमंग, हे बघा असं छान होतो तो. इतका टेस्टी झाला ना तो, यम्मी झालाय पूर्ण हा गाजराचा हलवा. मी हा थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि आता मी उरलेला ठेवलाय फ्रीज मध्ये. मला फ्रीज मधला थंड खूप आवडतो. तुम्हाला कसा आवडतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा. थँक्यू, बाय बाय.